शहराजवळचा डोंगर सुशील भरावर चढत होता. डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. त्या वादळात त्याचं मन हरवलं होतं. इतर वेळी चढायला अवघड वाटेल असं चढणं आज तो सहज चढत होता. डोंगरावर एक छोटं पठार होतं. एका बाजूला खोल दरी होती. दरीत पडू नये म्हणून उभ्या आडव्या लोखंडी पायपाचं कुंपण होतं. बसायला झाडाखाली 2 बेंच होते. तो डोंगरावरच्या माथ्यावर पोचला. पळत चढल्यामुळे त्याला दम लागला होता. तो एका बेंचवर बसला. दमल्यामुळे तो खाली वाकून जोरात श्वास घेऊ लागला. सावली आणि गार मोकळी हवा ह्यामुळे त्याला थोड्या वेळात बरं वाटलं. त्याने रुमालाने घाम पुसला. तो रिलॅक्स झाला. तसं तो आजूबाजूला बघू लागला. लोखंडी कुंपणाजवळ एक त्याच्याच वयाची तरुणी पाठमोरी उभी होती. लांब सडक असे तिचे केस होते. वारा जोरात वाहत होता. तिचे केस वाऱ्यावर उडत होते. तिच्या ओढणीचं आणि केसांचं युद्ध सुरू होतं. वारा तिच्या सर्वांगाला स्पर्श करून जात होता. त्यामुळे तिचा कमरीय बांधा स्पष्ट दिसत होता. सुशील तिला बघतच राहिला. अचानक त्याला जाणवलं की ती तरुणी लोखंडी आडव्या पायपावर पाय ठेवून चढू लागली आहे. ते बघताच तो बेंचवरून उठला आणि पळत तिच्या जवळ गेला आणि बोलला, "पायपावर चढू नका, पडाल." ती दचकली आणि पटकन खाली उतरली. तो बोलला, "तुमचं काही खाली पडलं का?" तिने नकारार्थी मान हलवून नाही सांगितलं. तो मस्करीत पुढे बोलला, "मला वाटलं तुम्ही जीव देत होता." त्याचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं आणि संतापून ती बोलली, "ए मिस्टर, माइंड युअर ऑन बिझनेस. मला शिकू नका काय केलं पाहिजे आणि काय नको." आणि ती पाय आपटत बेंचकडे गेली आणि बसली. त्याला तिची गंमत वाटली आणि तो पण तिच्या मागे जाऊन बाजूच्या बेंचवर बसला. त्याला बाजूच्या बेंचवर बसताना बघून ती आणखीनच चिडली आणि तोंडातल्या तोंडात पण त्याला ऐकू जाईल अशी पुटपुटली, "ह्याला पण इथे जागा मिळाली बसायला." तिचं बोलणं ऐकून तो बोलला, "तुम्ही मला काही म्हणालात का?" ती आणखी चिडून बोलली, "तुम्हाला कोण बोलतंय? तुमचा काय संबंध?" तो पण तिला ऐकायला जाईल असं तोंडातल्या तोंडात बोलला, "असं होय, एकटं बडबडणाऱ्या लोकांबद्दल ऐकलं होतं, आज पाहिलं." ती चिडली. आधीच ती गोरी होती आणि आता चिडून टमाटरसारखी लाल लाल झाली. त्याच्याकडे चिडून बघत तिने एक बोट दाखवलं. त्याने पण शाळेच्या मुलासारखं कान धरला आणि बोलला, "आता नाही बोलणार." त्याने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं आणि तिच्याकडे बघू लागला. ती रागाने वळून त्याच्याकडे पाठ फिरून बसली. तो पण तिची नक्कल करत तिच्याकडे पाठ करून बसला. मध्ये मध्ये तो मागे वळून बघत होता. तिला ते जाणवलं आणि तिने मागे बघितलं तर तो लगेच समोर बघायचा. तिला त्याचा भयंकर राग आला होता, पण काही इलाज नसल्याने ती गप्प बसून होती. शेवटी ती चिडून बोलली, "ए मिस्टर, माझ्या वाट्याला." तिचं बोलणं मध्येच तोडत तो बोलला, "सुशील, सुशील नाव आहे माझं आणि अजून मी मिस्टर नाही आहे." ती त्वेषेने बोलली, "तू सुशील असशील नाहीतर भूशील असशील, माझ्या वाट्याला यायचं नाहीस." तो हसला आणि बोलला, "कमीत कमी तुम्ही मला तू बोलून मी मिस्टर नाही आहे हे मान्य केलं." ती रागाने त्याच्याकडे खाऊ की गिळू असं बघू लागली आणि परत त्याच्याकडे पाठ फिरून बसली. दोघं 2 दिशेला तोंड करून बसली होती. अचानक एक मोठं माकड पळत तिच्याकडे येऊ लागलं. त्याची पाठ असल्यामुळे त्याला ह्याची कल्पना नव्हती. त्या माकडाला बघताच ती जोरात ओरडली आणि पळत त्याच्या बेंचजवळ गेली. तिचा आवाज ऐकून तो पटकन वळत उभा राहिला. तोपर्यंत तिने त्याला मिठी मारली. तिने एक हाताने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली होती आणि दुसऱ्या हाताने त्याला गच्च मिठी मारली होती. त्याने एक हाताने तिला सावरलं आणि दुसऱ्या हाताने माकडाला हट करत पळवून लावलं. माकड घाबरून लांब पळून गेलं, पण तिच्या मनातील भीती कमी झाली नव्हती. ती तशीच त्याला बिलगून होती. तिने मारलेल्या रोमॅन्टिक परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. भीतीमुळे तिच्या वाढलेल्या श्वासाचा आवाज त्याला ऐकायला येत होता. तिच्या हृदयाची स्पंदन त्याला जाणवत होती. त्याने एक हाताने तिला मिठीत घेतलं होतं आणि आपसुकच त्याने दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवला. त्याचा हात तिच्या मऊ आणि मुलायम अशा सिल्की केसात गुंतला. त्याने तिला डोक्यावर हाताने थोपटत शांत करण्याचा प्रयत्न केला. तिला इतकं जवळून बघून त्याच्या मनात विचार आला की ऊपरवालेने इसे बडी फुर्सत में बनाया होगा. त्याला वाटत होतं की ती अशीच कायम त्याला बिलगून राहावी, ही वेळ कधी संपूच नये. अर्ध्या मिनिटाने ती थोडी शांत झाली. तिला जाणवलं की ती त्याच्या मिठीत आहे. तशी ती पटकन त्याच्यापासून दूर झाली. दूर होताना तिची केसाची एक बट त्याच्या शर्टाच्या वरच्या बटनात अडकली. केस ओढल्यामुळे ती हलकीशी कळवळली. ती लांबूनच बट सोडवण्याचा प्रयत्न करत होती. ती जितका प्रयत्न करत होती तितकी बट जास्त गुंतत होती. तो कमरेवर हात ठेवून तिची मजा बघत होता. शेवटी तो तिला बोलला, "वेट, मी सोडवतो बट. थोड्या जवळ येता का?" ती थोडी जवळ आली. तो बोलला, "आणखीन थोडं जवळ." ती थोडी आणखीन जवळ आली. तो बोलला, "जरा अजून." तिने रागाने त्याच्याकडे बघितलं. तो बोलला, "सॉरी, पण माझा नाईलाज आहे." शेवटी ती त्याच्या जवळजवळ कुशीतच आली. त्याला आपल्या शरीराचा स्पर्श होऊ नये म्हणून तिने तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले आणि मान खाली घालून उभी राहिली. तो परत तिच्या विचारात हरवला. त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. जरा वेळ झाल्यावर तिने त्रासिक आवाजाने विचारलं, "झालं की नाही?" तो विचारातून भानावर आला आणि बोलला,
हो हो झालंच, एकच मिनिट. त्याने शेवटी कशी तरी बट सोडवली, पण तिचे 2-3 केस तुटले. ती हलकीशी ओरडली आणि बोलली, किती दुखवलंस रे, आणि थँक्स. तो हसला आणि बोलला, बट सोडवण्याचं काम सोपं होतं. थँक्स कशाला? ती कपाळाला हात मारत बोलली, अरे बटसाठी नाही, तू मला माकडांपासून वाचवलंस म्हणून. तो बोलला, ते होय, खरं तर मी पण घाबरलो होतो. बरं झालं तुम्ही मला मिठी मारून वाचवलंस. ती बोलली, काय हे, आणि निरागसपणे जोरात हसू लागली. तिला असं मनमुराद हसताना बघून तो तिच्याकडे बघतच बसला आणि बोलला, तुम्ही हसताना फार. त्याला मध्येच तोडत ती बोलली, स्मिता. स्मिता नाव आहे माझं. आणि अजून मी. तुम्ही नाही, तू आहे. तिचं बोलणं ऐकून तो गालात हसला आणि बोलला, स्मिता, तू हसताना खूप छान दिसतेस. ती लाजली आणि त्याची नजर टाळत थँक्स बोलली. थोडा वेळ दोघं गप्प बसले होते. माकडांच्या भीतीने ती सुशीलच्या बाजूलाच बसली होती. त्याने तिला सहज विचारलं, तू डोंगरावर काय करत आहेस, आणि ती पण एकटीच? तुला भीती नाही वाटली एकटी यायला? त्याच्या प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती बोलली, जीव द्यायला आले होते. तिचं बोलणं ऐकून तो उठून जोरजोरात हसू लागला. हसत हसत तो 2 पावलं पुढे गेला आणि बेंचकडे पाठ करून हसू लागला. त्याचं हसून झाल्यावर तो वळला. बेंचवर ती नव्हती. त्याने इकडे तिकडे बघितलं, ती दिसली नाही. त्याने लोखंडी कठड्याकडे बघितलं तर ती कठड्याला पकडून उभी होती आणि खाली दरीत बघत होती. तिची ती कृती बघून त्याला सकाळचा प्रसंग आठवला. सकाळी ती लोखंडी पाईपवर चढायचा प्रयत्न करत होती. तो घाबरला आणि जोरात पळत तिच्याजवळ पोहोचला. तिच्या दंडाला पकडून बोलला, काय करतेस तू? तिने त्याचा हात झिटकारला आणि बाजूला होत बोलली, तुला काय करायचं आहे? मी काही पण करीन. आणि ती परत त्या लोखंडी कुंपणावर चढू लागली. तो समजवण्याच्या स्वरात बोलला, ओके ओके, वेट. तू माझ्याशी एकदा बोल. मला सांग, तुला असं का करावंसं वाटत आहे? मग तू बिंदास काय करायचं ते कर. मग मी तुला अडवणार नाही. प्लीज प्लीज. तिने त्याच्याकडे एकदा बघितलं, क्षणभर विचार केला आणि न बोलता ती बेंचवर जाऊन बसली. सुशीलने सुटकेचा श्वास सोडला आणि तिच्या बाजूला बेंचवर जाऊन बसला. ती तोंड वाईट करून बसली होती. त्याने तिच्याकडे एकदा बघितलं आणि बोलला, आता सांग, काय झालं आहे ते? ती बोलली, काय सांगू, मी लहानपणापासूनच लाडात वाढली आहे. घरात पैसा पाण्याची कमी नाही आहे. गेल्या वर्षी नीरज माझ्या जीवनात आला. नीरज म्हणजे माझा बॉयफ्रेंड. मला त्याने प्रपोज केलं. मला तो तितका आवडत नव्हता, पण ते कॉलेजचं वातावरण आणि मैत्रिणीचा ब्रेन वॉश, त्यामुळे मी तयार झाले. वाटलं देवाने आपल्या नशिबात हाच लिहून ठेवला आहे. मी त्याच्याबरोबर लग्नाची स्वप्न रंगू लागले. आम्ही फिरायला जाऊ लागलो, सिनेमा बघू लागलो. शक्यतो सगळा खर्च मीच करायची. आमचं कॉलेज संपलं. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि माझ्या लक्षात आलं की त्याचं माझ्या पैशाकडे आणि माझ्या यौवनाकडे जास्त लक्ष आहे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण त्याचं माझ्या पैशावर मजा मारणं, शरीरसुखाची मागणी करणे वाढतच गेलं. मी स्वतःला त्याच्यापासून कशी तरी नेहमी वाचवत आले. शेवटी एकदा मी त्याला स्पष्ट सांगितलं, तुला जे हवं आहे ते मिळेल, पण लग्न झाल्यावर. तू चांगली नोकरी कर, नाहीतर एखादा बिझनेस कर आणि माझ्या घरच्यांकडे मला मागणी घाल. तो हो हो बोलत मला टाळत होता. 3 महिन्यापूर्वी माझ्या बाबांनी आम्हा दोघांना एकत्र बघितलं. त्यांनी माझ्याकडे चौकशी केली. मी खरं काय ते सांगून टाकलं. ते तयार नव्हते, पण माझ्या प्रेमापोटी तयार झाले. त्यांनी त्याला भेटायला बोलवलं. मी त्याला ही आनंदाची बातमी सांगितली आणि त्याला घरी यायला सांगितले. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे त्याला भेटायला काका आत्या सगळे जमले होते, पण तो आलाच नाही. मी फोन करून थकून गेली, पण त्याने माझा फोन उचलला नाही. सगळ्यांसमोर आईबाबांना शरमेने मान खाली घालावी लागली. घरातले आता त्यांच्या विरुद्ध झाले होते आणि त्यांनी त्याच्याशी मला संबंध तोडायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मला तो भेटला आणि त्याची आई आजारी होती म्हणून तो आला नाही अशी बतावणी त्याने केली. मी पण त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि घरच्यांना समजावू लागले. घरचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी प्रेमात आंधळी झाले होते. गेल्या आठवड्यातच बाबा बोलले, त्यांच्या एका मित्राच्या मुलाचं स्थळ आहे, त्यांना तू पसंत आहेस, ते तुला प्रथा म्हणून औपचारिक बघायला येणार आहेत. मी तयार नव्हते, पण ह्यावेळी माझं कोणी ऐकून घेणार नव्हतं. मी ही गोष्ट नीरजला सांगितली. त्याने रडायचं नाटक केलं. आम्ही शेवटी पर्याय काढला की पळून जाऊन लग्न करायचं. आज सकाळी पहाटे तो मला बस डेपोमध्ये भेटणार होता. मी घरी चिठ्ठी लिहून ठेवली आणि मिळेल तितके पैसे घेऊन पहाटेच घराच्या बाहेर पडली. सकाळपासून दुपार होईपर्यंत मी बस डेपोमध्ये थांबली, पण ह्याचा पत्ताच नाही. मी बऱ्याच वेळा फोन केला, पण त्याने उचलला नाही. शेवटी मी त्याच्या मित्राला फोन केला. तेव्हा समजलं की तू सिनेमा बघायला गेला आहे. मी निराश झाली. घर तर सोडलं होतं आणि आजच मला बघायला ते स्थळ येणार होतं. माझ्यामुळे काय स्थिती झाली असेल आईबाबांची, ह्या गोष्टींना मी जबाबदार आहे आणि मी ठरवलं ह्याचं प्रायश्चित घ्यायचं आणि म्हणून मी इकडे आली होती. माझी मानसिक तयारी होत होती तितक्यात तू आलास आणि मला थांबवलंस. ती रडू लागली. रडत उठली आणि कड्यांकडे जाऊ लागली आणि जाताना बोलू लागली, मी खूप वाईट आहे.
माझ्या कुटुंबाचं नाव धुळीला मिळवलं, आईबाबांना त्रास दिला, मला जगण्याचा अधिकारच नाही आहे. सुशीलने परत पळत जाऊन तिला अडवलं आणि बोलला, ए थांब, आणि तिचा हात धरला. ती त्याच्या हाताला हिसके देऊ लागली आणि मला मरायचं आहे, मला मरायचं आहे, सोड मला, असं ओरडू लागली. तो समजावत होता आणि ती ऐकत नव्हती. तिचा गोंधळ चालू होता. शेवटी तिला शांत करण्यासाठी त्याने तिच्या श्रीमुखात भडकावून दिली. तशी ती शांत झाली. तो चिडला होता आणि तिचा हात धरून तिला कुंपणावर ढकलू लागला आणि बोलला, जा, तुला मरायचं आहे ना, जा, मीच तुला ढकलून देतो. पण ह्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? उद्या तू मेल्यावर हे जग तुझ्याबद्दल काय काय बोलेल ह्याचा कधी विचार केला आहेस का? त्यांच्या टोमण्यानी तुझ्या आईबाबांना रोज मरावं लागेल. काय स्थिती होईल त्यांची जेव्हा ते तुझं प्रेत बघतील? त्यांचं बोलणं ऐकून ती बोलली, मग काय करू मी आता? तो तिला बोलला, पहिले इकडे चल, बेंचवर बस. ते दोघे बेंचवर बसले. तो तिला समजावत बोलला, बघ, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याची खरी खरी उत्तरं देशील ना? तिने होकारार्थी मान हलवली. तुझे आणि नीरजचे शारीरिक संबंध होते का? तिने नकारार्थी मान हलवली. त्याने परत विचारलं, नक्की ना? तिने चिडून उत्तर दिलं, नाही. सांगितलं ना एकदा, मी तुला तसली मुलगी वाटली का? ओके, सॉरी. असं बोलून तो पुढे बोलला, नीरज तुझ्याकडे परत आला तर त्याचा स्वीकार करशील का? ती बोलली, माझ्यासाठी तू आता मेला आहे. तो समोर आला तर त्याचं थोबड फोडल्याशिवाय मी राहणार नाही. त्याने परत तोच प्रश्न केला, नक्की ना? तिने चिडून त्याच्याकडे बघितलं. तो ओके ओके, ॲग्री बाबा, असं बोलून पुढे बोलला, तू आता परत घरी जा. घरचे ओरडती तुला, कदाचित मारती सुद्धा, पण तू सगळं सहन कर. त्यांनी तुझ्यासाठी मुलगा बघितला आहे, ते स्थळ तुझ्यासाठी योग्य असेलच. आईवडील आपल्या मुलांच्या हिताचाच विचार करतात ना. नीरजला एक दुःखद स्वप्न समजून विसरून जा. हे आत्महत्येचं खूळ मनातून काढून टाक. नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुझ्या होणाऱ्या जोडीदाराला सगळं खरं सांगून टाक. तिने शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं, जर तू त्या मुलाच्या जागी असतास आणि मी तुला सगळं खरं सांगितलं असतंस तर तू लग्नाला तयार झाला असतास का? तो हलकासा हसला आणि बोलला, नक्कीच, कारण जी मुलगी नवजीवनाची सुरुवात सत्य बोलून करत आहे ती आयुष्यात कधीच असत्य वागणार नाही. संध्याकाळ होऊ लागली होती. तो बोलला, चल आता निघूया. संध्याकाळ होत आली आहे. तुझे घरचे पण तुझी वाट बघत असतील. ती हसली आणि जीवनाच्या नव्या उमेदीने उभी राहिली आणि चालू लागली. अचानक तिला काहीतरी आठवलं आणि तिने त्याला विचारलं, पण तू इथे डोंगरावर का आला होतास? हे कळलं नाही. तो बोलला, तुला वाचवायला. दोघेही हसली आणि डोंगर उतरून रस्त्यावर आली. दोघांना विरुद्ध दिशेला जायचं होतं. तो बोलला, बाय. ती बोलली, अरे पण तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे. मी तुला कॉन्टॅक्ट कसा करणार? तो हसला आणि बोलला, त्याची गरज लागणार नाही, कारण आपण परत कधीच भेटणार नाही आहोत. बाय, येतो मी. आणि तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बऱ्याच वेळ बघत उभी राहिली. ती घरी पोहोचली. अपेक्षेप्रमाणे घरात राडा झाला. ती काही बोलली नाही. शेवटी घरच्यांनी तिला होय नाही करत परत स्वीकारलं. 2 दिवसांनी बाबांचे मित्र आणि त्यांचा परिवार तिला बघायला येणार होता. ह्यावेळी ती मनापासून तयार होती. तिचा काही विरोध नव्हता. तिने मुलाचे फोटो बघितले. मुलगा दिसायला काही खास नव्हता, पण पोलीस दलात मोठ्या हुद्द्यावर होता. सुशीलचे बोल तिला आठवले, आई बाबा नेहमीच आपल्या मुलाचं हीच चिंततात. तिने ते स्वीकारलं होतं आणि म्हणून ती लग्नाला तयार होती. नीरजने तिला संपर्क करून समजवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती ह्यावेळी सावध होती. तिने त्याला साफ नकार दिला. आज पाहुणे घरी येणार होते. स्मिता आरशासमोर बसून तयार होत होती. सहज तिचं लक्ष ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या माकडाच्या शो पीसवर गेलं आणि तिला तो माकडाचा प्रसंग आठवला. तिला आठवलं की ती कशी घाबरून सुशीलच्या मिठीत गेली होती. त्याच्या मिठीत तिला सुरक्षित वाटलं होतं. तिला असं वाटत होतं की ती कुणा आपल्याच माणसाच्या मिठीत आहे. तो स्पर्श आठवून ती रोमांचित झाली. नीरजच्या मिठीत ती एकदा दोनदा गेली होती, पण त्याच्या मिठीत तिला प्रेमाची ऊब जाणवली नव्हती. त्याच्या स्पर्शात तिला प्रेमापेक्षा वासना जास्त जाणवली होती. तिचा जीव थोड्या वेळासाठी त्याच्या मिठीत जेव्हा गुदमरला होता, त्या उलट सुशीलचा स्पर्श निरागस होता. जसं लहान मूल आपल्याला मिठी मारतं तसा त्यात एक मायाची ऊब होती. ती त्याच्या मिठीत सुखावली होती. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला होता. त्यात तिला आपलेपणा जाणवत होता. तिच्या आयुष्यात 3 व्यक्ती आल्या होत्या. एक नीरज, जो जवळ असून मनाने खूप लांब होता. दुसरा सुशील, ज्याची ओळख नसताना जो मनात घर करून दूर निघून गेला होता, परत कधी न भेटण्यासाठी, ज्याचा काहीच कॉन्टॅक्ट तिच्याकडे नव्हता. तिसरा म्हणजे वडिलांच्या मित्राचा मुलगा, ज्याचा फोटो तिने बघितला होता, पण त्याच्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती आणि त्याच्याशी ती आयुष्याची गाठ बांधायला निघाली होती. तिला वाटत होतं नीरजच्या ऐवजी सुशील तिच्या जीवनात आला असता तर किती बरं झालं असतं. त्याने किती सहज तिला वास्तविकतेबद्दल समजावून सांगितलं होतं. तिचं आत्महत्येबद्दलचं मत परावृत्त केलं होतं. किती सहज तो तिच्या आयुष्यात येऊन तिला तिच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन तसा सहज तिच्या आयुष्यातून निघून गेला होता.
का कोण जाणे तिला राहून राहून सुशील आठवत होता. तिने स्वतःच्या मनाला आरशात बघून विचारलं, तुला आवडला का सुशील? आणि ती गोड लाजली. पण तिच्या दुसऱ्या मनाने तिला समजावलं आता काही उपयोग नाही आणि तिचा चेहरा पडला. शेवटी तिने स्वतःला समजावलं की जसं नीरजला दुःखद स्वप्न समजून विसरून जायचं, तसं सुशीला सुखद स्वप्न समजून मनाच्या कुपीत कुठेतरी लपून ठेवायचं. पाहुणे घरी आले, ओळख परेड झाली, थोड्या गप्पा झाल्या आणि आता मुलगी बघण्याची वेळ झाली होती. स्मिता ट्रे घेऊन बाहेर आली. तिने प्लेट देताना नवऱ्या मुलावर एक कटाक्ष टाकला आणि ती दचकलीच. तिच्या हातून ट्रे पडता पडता वाचला, कारण तो मुलगा सुशील होता. ती गडबडली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तो गालात हसत होता. तिने आईबाबाकडे पाहिले, ते सुद्धा गालात हसत होते. ती पूर्ण गोंधळून गेली होती. तिला जुजबी माहिती विचारल्यावर सुशीलचे वडील बोलले, मुली तुला काही विचारायचे आहे का सुशीलला? वाटल्यास तुम्ही दोघे एकांतात बोलू शकता. ती दोघं बोलण्यासाठी गच्चीवर गेले. जाताना सुशीलचा हात धरून त्याला ओढतच ती घेऊन गेली. तिने वर जाताच गच्चीचा दरवाजा बंद केला आणि त्याला रडवल्या चेहऱ्याने विचारलं, सुशील तू इथे कसा? काय प्रकार आहे हा? मला बघायला येणारा मुलगा दुसरा होता. मी त्याचा फोटो बघितला होता. मला प्लीज खरं काय ते सांग. तो हसला आणि सांगू लागला, मी सगळ्यात आधी तुला 3 वर्षापूर्वी एका लग्नात बघितलं होतं. तेव्हा मी नुकताच पोलीस ट्रेनिंग पूर्ण करून आलो होतो. मला तू बघताच आवडली. मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की पप्पांच्या एकदम जवळच्या मित्राची तू मुलगी आहेस. माझी पसंती मी जास्त लपू शकलो नाही. माझ्या घरच्यांना ते समजलं. त्यांना पण तू पसंत होतीस. माझ्या पप्पांनी तुझ्या बाबांजवळ शब्द टाकला. त्यांची पण काही हरकत नव्हती. तुझं शिक्षण पूर्ण झालं की लग्नाचा बार उडून देऊ असं ठरलं. माझी पोस्टिंग दुसऱ्या जिल्ह्यात झाली. मी पण ड्युटी जॉईन केली. पुढे परत ट्रेनिंग आणि पुढच्या प्रमोशनमुळे आपल्या लग्नाची बोलणी पुढे ढकलत गेली. गेल्याच महिन्यात मी पोलीस अधीक्षक झालो. आपल्या दोघांचे बाबा एकमेकांच्या संपर्कात होतेच. मला पप्पांनी विचारलं की स्मिताला बघायला जायचं का? माझी इच्छा होती की आधी मी तुला एकटा माझी ओळख न दाखवता भेटेन आणि नंतर मग रिवाजाप्रमाणे सगळे बघायला जाऊ. माझी कल्पना आपल्या दोघांच्याही घरच्यांना आवडली. मी तुझ्या बाबांना सांगितलं होतं की मी तुला आधी भेटायला येणार आहे. ही गोष्ट तुला सांगायची नाही आणि त्यांनी ती तंतोतंत पाळली. त्या दिवशी तू सकाळी चिठ्ठी लिहून घराच्या बाहेर पडलीस. त्याच दिवशी मी तुला भेटायला येणार होतो. तुझे बाबा ससज्ज गृहस्थ. त्यांनी मला फोन करून झाला प्रकार सांगितला. माझी माफी मागितली आणि बोलले की आता हे लग्न होणं शक्य नाही. मी त्यांना धीर दिला आणि सगळं आधीपासून सांगा असं सांगितलं. त्यांनी तुम्हा दोघांबद्दल सुरुवातीपासून आत्तापर्यंतचं सविस्तर सांगितलं. ते ऐकून माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. अशा केसेस आम्ही बऱ्याच वेळा हँडल करत असतो. मला नक्कीच खात्री होती की नीरज तुझ्याशी लग्न करणार नाही. त्याच्यात खरीच एवढी हिंमत असती तर तो तुझ्या घरी तुझ्या घरच्यांना भेटायला आला असता. मी तुझ्या बाबांना सांगितलं की मी आल्याशिवाय कुठचाही निर्णय घ्यायचा नाही. मी तुझ्या घरी यायला निघालो. डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. एक मन बोलत होतं सगळं संपलं आता. कशाला जायचं? काय गरज आहे? कोण लागते ती आपली? पण दुसरं मन बोलत होतं की काय खरं काय खोटं हे तरी तपासून बघूया. ती आपली झाली नाही तरी चालेल, पण तिचं काही वाईट होता कामा नाही. मी निराश झालो होतो पण आशा सोडली नव्हती. परमेश्वराची कृपा असली की न सुटणारी गोडी पण आपोआपच सुटतात. बोलतात ना, तुमच्या नशिबात मुलगी नसेल तर तुमच्या लग्न मंडपातून ती पळून दुसऱ्याकडे जाईल आणि जर तुमच्या नशिबात मुलगी असेल तर दुसऱ्याचं लग्न मंडपातून पळून ती तुमच्याकडे येईल. कारणे येत असताना माझं लक्ष बाजूच्या डोंगरावर गेलं आणि तू डोंगर चढत असताना मला दिसलीस. माझ्या डोक्यात काय प्रकार होईल याची कल्पना आली आणि तुझ्या मागे डोंगरावर पळत आलो. पुढचं तर तुला माहीतच आहे. ती स्तब्ध होऊन सगळं ऐकत होती. त्याचं बोलणं झाल्यावर ती थोडा वेळ विचार केला आणि त्याला विचारलं, पण तू मला कसं ओळखलंस? आणि मला दाखवलेला नवऱ्या मुलाचा फोटो कोणाचा होता? तो बोलला, तुझे सोशल मीडियावर असलेले बरेच फोटो माझ्याकडे आहेत आणि तो नवऱ्या मुलाचा फोटो माझ्या एका स्टाफचा होता. तिने विचारलं, त्या दिवशी निघताना मी तुझं नाव विचारलं होतं, मग तेव्हा तू तुझी ओळख का दिली नाहीस? तो बोलला, हो मी मुद्दाम तुला ओळख दिली नाही कारण मला तेव्हा तुझी पूर्ण खात्री नव्हती. नीरजच्या बाबतीत तू एकदा ठेस खाऊन परत दुसऱ्यांदा ठेस खाल्लीस म्हणून मग आम्ही नीरजचा ठिकाणा शोधून काढला. त्याला आमच्यासमोर तुला फोन करायला लावून तुझी समजूत काढायला सांगितली, पण तू बदली नाहीस. तुझ्यात झालेला हा बदल आम्हा पोलिसी नजरेने बरोबर हेरला आणि मग तुझ्या बाबांना फोन करून सगळी हकीकत सांगितली आणि तुला बघायचा कार्यक्रम ठेवला. माझे खरे फोटो तुला पाठवले असते तर तुला हे सरप्राईज देता आलं नसतं. सुशील तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि बोलला, स्मिता माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि आयुष्यभर मी तुला सुखी ठेवीन. तू माझ्याशी लग्न करशील का? तिचे डोळे पाणावले आणि त्याचा हात पकडून ती पण गुडघ्यावर बसली आणि बोलली, सुशील आज मला तुझ्या रूपाने खरं प्रेम मिळालं. माझ्यासारखी नशीबवान मीच असेन जर तुझ्यासारखा जीवनसाथी मला लाभला तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.